हॅलो गाईस, मी आज बनवते बीट आणि गाजरची कोशिंबीर. मी ह्याच्या आधी बीटची कोशिंबीरची रेसिपी टाकली आहे, पण आत्ता मी स्टेप बाय स्टेप टाकते, तर नीट बघून या. हे बघा, हे गाजर आणि बीट आहे आणि हे घेतले आपण थोडासा ओला नारळाचा खीस, शेंगदाण्याचा कूट, थोडा कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडंसं दही, एवढं लागणार नाही आहे, आणि ही कोथिंबीर. तर आपण ह्याच्यामध्ये आता हा कोकोनट आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. अजून ही दही बिना मलाईची, ह्याच्यात दोन स्पून, आपलं थोडंसं त्याच्या अंगाला लागेल असंच 2-4 स्पून असे छोटे छोटे मी घातलेले आहेत. आता ह्याला आपण मिक्स करायचं आहे. हे बघा, हे मिक्स झाल्यावर असं दिसतं. अगदी बघा, जास्त पाण्यासारखं दही नाही टाकलं आहे मी, एकदम त्याच्या अंगाला लागण असंच. आणि चवीनुसार मीठ, जेवढं तुम्ही खाताय त्याप्रमाणे मीठ. आणि हा शुगर पावडर घेतला आहे मी, तर हे पण त्याच्यात घालणं गरजेचं आहे. तर हे शुगर पावडर. आणि आता मी इथं हिंग घेतली आहे, मोहरी आणि जिरं थोडंसं आपण हे तापत ठेवलेल्या तेलात घालूया. जिरं अगदी थोडं, मोहरी थोडी जास्त. आणि मग त्याच्यामध्ये ही चिरलेली मिरची, गॅस बंद करून घ्या, नाहीतर करते ना आपली फोडणी. आणि त्याच्या आतमध्ये हे कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरं, मोहरी आणि ही हिंग घालून, तेल पण अगदी कमी, जास्त नाही. आता ही फोडणी आपण ह्याच्यात घालून घेऊया. आता बघा ही फोडणी आपण घातलेली आहे. आणि थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही घातली तर काय घातलं मग कोशिंबीरमध्ये. तर आपण ह्याला मस्त मिक्स करूया. हे बघा गाईस, हे फायनल तुम्ही बघू शकता. गाजर, बीट आणि खोबरं, शेंगदाणे, दही, हे किती हेल्दी कॉम्बिनेशन झालेलं आहे. गेल्या वेळेस मी खूप फास्ट व्हिडिओ बनवला होता. आय होप तुम्हाला आत्ता समजलं असेल. थँक्यू, बाय बाय. आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज.